10 वर्षापासून अखर्चित असा निधी आहे 20 करोड रुपये उद्यान विभागामध्ये, जो बिल्डरांकडून मिळालेला आहे, इतर संस्था आहेत त्यांच्याकडून मिळालेला आहे। त्या प्रश्नाबाबत मी वारंवार विचारणा करतो की हे 20 करोड रुपये तुम्ही कुठे खर्च करणार आहात। आज तक प्रशासनाचे जे सीओ आहेत, मुख्याधिकारी, यांनी मला उत्तर दिलेलं नाही। आणि मग जनतेसाठी आलेला पैसा शासनाकडनं किंवा इतर स्तोत्राकडनं, मग ते जनतेसाठी का खर्च होऊ नये? तो बँकेत ठेवून व्याज खाणं हे काय महापालिकेच्या भूषणावर आहे का? जनतेचा असलेला पैसा जनतेसाठी खर्च करा। उद्यानं बनवा, चांगले बेटं बनवा। शासन तुम्हाला पारितोषिक रुपये 10 करोड दिलेले आहेत, त्याचा पण विनियोग करा ना। म्हणजे प्रशासकीय राजवट आहे तर ते तुम्ही जे काही कराल ते पूर्व दिशा असं होत नाही। जनतेच्या दृष्टीने जी महत्त्वाची कामं ती झाली पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे। कल्याण डोंबिवली महापालिका परिक्षेत्रामध्ये जी धोकादायक, अति धोकादायक झाडं झालेली आहेत, ती पावसाळ्यात पडण्याची शक्यता आहे। अशा प्रकारच्या तक्रारी मी माननीय संजय जाधव, अनिल तांबोरे आणि आदित्य मॅडम यांना वारंवार केलेल्या आहेत। परंतु आता 2 महिने होऊन गेले, या तक्रारीच्या मागे मी लागलेलो आहे। उद्या जीवितहानी, वित्तीय हानी झाली तर महापालिका ह्याबाबतची नुकसान भरपाई देणार आहे का? कोणाचा जीव जर गेला झाडं पडून तर त्याला जबाबदार कोण राहणार आहे? योग्य वेळी योग्य काम जर का केलं तर दुष्परिणाम होत नाही। अशा प्रकारचे निवेदन देऊन पण गेले 2 महिन्यापासून मी ह्या लोकांशी बोलतोय, परंतु आज तक त्याचं समर्पक उत्तर मला मिळालं नाही। नाईलाजाने मला त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करावं लागलेलं आहे। आता प्रशासन बोलतोय की 2 दिवसा आम्ही प्रोग्राम बनवतोय, जर का उद्या आणि पावसामध्ये वित्तीय हानी झाली तर सर्वस्वी जबाबदार उद्यान विभागाचे संजय जाधव आणि अनिल तांबोरे राहतील, असं माझं स्पष्ट मत आहे। सर, माजी नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे, नेमका काय प्रकार होता? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये कुठल्याही महापालिकेमध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला झाडांची पडझड आणि झाडांच्या धोकादायक झाडांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर असतात। सन्माननीय माजी सदस्य मोहन उगले यांची काही त्यांच्या वॉर्डामध्ये झाडं छाटण्याची तक्रारी होते। आम्ही कालपासूनच ती कारवाई सुरू केलेली आहे। काल दिवसभर त्यांच्या वॉर्डामध्ये कामं झाली, आज सकाळपासून त्यांच्या वॉर्डामध्ये कामं झाली। कदाचित त्यांचं काही कम्युनिकेशन गॅप झालं असेल की त्यांच्या वॉर्डात काम सुरू नाही अशा स्वरूपाची, पण प्रत्यक्षात त्यांना मी त्या वेळेस झाडं छाटणी करतो तरी फोटोसुद्धा मी त्यांना दाखवल्यानंतर त्यांचं समाधान झालं। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें।